सर्वांना नमस्कार. स्वागत आहे शब्द साधी आपल्या यूट्यूब चॅनलवर. कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लग्नानंतरचे ते गोड दिवस भाग 11. आम्ही एकमेकांचे कट्टर दुश्मन झालो. ही पोरगी 10वी पास झालेली होती, त्यामुळे ती पुढे शिकायला लागली. आणि ज्यावेळेस मी माझा 12वीचा पेपर देण्यासाठी गेलो तेव्हा हिची आणि माझी भेट झाली. पुन्हा तिला पाहताच तिच्या प्रेमात पडलो. काही का असेना, दुश्मनाची पोरगी असली तरी प्रेम सांगून थोडीच होते. प्रेम तर आंधळे राहते. आता आम्ही दोघांनी पळून जायचे ठरवले होते, परंतु प्रियाबरोबर लग्न कोण करणार? मग ठरवले प्रियाचे लग्न झाले की पळून जायचे आणि लग्न करायचे. प्रियांशराव, तुम्ही आत्ताच वचन दिले आहे, मला पुढे मागे काही गरज पडली तर मदत करायची. प्रियाला यातलं एकही गोष्ट कळू द्यायची नाही. आमचं प्रेम आहे ते तिला माहिती आहे, परंतु लग्नापर्यंत गोष्ट गेली आहे हे तिला माहिती नाही. प्रेम केलं म्हणजे लग्न तर तिच्यासोबतच करणार. मग प्रियाला तुमच्या लग्नाबद्दल माहिती नाही असे तुम्ही कसे काय म्हणू शकता? तिला हे तर माहिती आहे ना की तुमचं एकमेकांवर फार प्रेम आहे. मग ती तुमच्या लग्नाला विरोध का करणार? प्रियाश अतिशय जिज्ञासापूर्वक विचारू लागला. प्रेम कर पण लग्न करू नको. तिला अशीच वाऱ्यावर सोडून दे. जेव्हा तिला प्रेमभंग होईल तेव्हा तिला परीक्षेत नापास झाल्यावर काय वाटतं याचा अर्थ कळेल, असं प्रियाचे म्हणणं होतं. पण तुम्हीच सांगा, मुलगा परीक्षेत नापास होण्याचे दुःख आणि प्रेमभंग होण्याचे दुःख हे किती वेगवेगळे असतात. माझ्या बहिणीला कोण सांगणार? ती मूर्ख मला म्हणायची, हिच्याबरोबर प्रेम कर आणि दे सोडून. असं होतं का? तुम्हीच सांगा. अशी आहे माझी मूर्ख बहीण. ती तिची दुश्मनी अशा पद्धतीने काढेल किंवा असा विचार करेल असं मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. पण अहो, शेवटी किती केलं तरी या बायांची अक्कल गुडघ्यातच ना. प्रियाचा भाऊ प्रियाशला म्हणाला. प्रिया कविता करते आणि इतक्या सुंदर कविता ती बोलून गाऊन सुद्धा दाखवू शकते. या गोष्टीवर तिच्या प्रेमात पडलेला प्रिया जेव्हा ती आपल्या भावाला एका मुलीबरोबर प्रेम कर, तिला प्रेमाचे स्वप्न दाखव, लग्नाचे स्वप्न दाखव आणि नंतर सोडून दे असा सल्ला देते, तेव्हा मात्र प्रियांशला तिच्याबद्दल फार घृणा वाटू लागते. प्रियांश विचारामध्ये पडतो. बापरे, फार कठीण प्रकरण आहे प्रिया. म्हणजे मी समजत होतो तेवढी साधी भोळी प्रिया मुळीच नाही. प्रियाला समजणे फार कठीण आहे आणि मग त्याला स्त्रियांना समजणे फार मुश्किल आहे. ही गोष्ट जेव्हा मोठे मोठे लोक त्याला त्यांच्यासमोर म्हणायचे तेव्हा तो त्यांना हसायचा. पण त्याला लग्नाच्या अगदी 10 दिवसातच बऱ्याच काही गोष्टी समजायला लागून गेल्या होत्या. आणि आता मात्र ही प्रिया स्वतः आपल्या भावासोबत अशी वागू शकते, ती आपले काय हाल करणार याची काळजी करायला लागतो. काय प्रियांशराव, काय विचार करताय तुम्ही? प्रियाच्या भावाने प्रियांच्या खांद्यावर हात ठेवला. प्रियांश आपल्या विचारातून बाहेर आला आणि सांगू लागला, मला खरं तर माझी आणि माझ्या आईची काळजी वाटायला लागली आहे. आम्ही फार साधी लोक आहोत. तुमची बहीण एवढी कपटी असू शकते आम्हाला वाटले नव्हते. कपटी असे म्हणून तो मोठमोठ्याने हसायला लागला. प्रियांश बिचारा तो का हसत आहे म्हणून फक्त त्याच्याकडे बघत होता. त्याला पहिल्यांदा पूर्ण हसू देऊ आणि नंतर विचारू, तो वाट पाहू लागला. त्याचे हसणे थांबले. मग प्रियांशने त्याला विचारले, मी तुमच्या बहिणीला कपटी म्हणत आहे आणि तू एवढ्या मोठमोठ्याने हसत आहे, आता कारण तरी सांग बाबा. अहो प्रियांशराव, तुम्ही खूपच साधे भोळे आहात. कपटी वगैरे काही नाही. टीव्हीचा परिणाम आहे. ती सिरियल बघते आणि तिला असं वाटते आपल्या आजूबाजूला ते सिरियलनुसार चालायला पाहिजे. प्रियाचा मोठा भाऊ सांगत होता की प्रियांशला घाबरवत होता, ते समजत नव्हते. दुःखी झाला होता. मी काय म्हणतो, प्रियांशराव तिकडे कोपऱ्यामध्ये आपण बसून घेऊ. तुम्हाला फार घाम येत आहे. तिथे कूलर आहे. कूलरच्या जवळच बसा आणि पहिल्यांदा तुमचा रुमाल काढून तो घाम पुसा. आजूबाजूच्या लोकांनी बघितलं तर म्हणतील आम्ही तुम्हाला काही काम सांगितलं होतं की काय. तुमचं नसलं तरी आमचं मात्र या गावामध्ये फार वर्चस्व आहे. प्रियाचा मोठा भाऊ आपली कॉलर ताट करत म्हणाला. प्रियांशने आपल्या खिशातून रुमाल काढून घाम पुसला आणि म्हणाला, हां ठीक आहे, चला तर कूलरजवळ जाऊन बोलूयात. सिरियल बघते म्हणजे काय? मला काही कळले नाही. कळेल ते सांगा, उगाचच घाबरवू नका.
प्रियाश म्हणाला, तुम्ही पण मला खूपच साधे दिसत आहात. तुम्हाला काहीच कळत नाही. सगळं पहिल्यापासून सांगावं लागेल तुम्हाला. वैतागून प्रियाचा भाऊ बोलला. पुस्तकी ज्ञान आहे मला फक्त. मी सिरियल पाहत नाही, बातम्या बघतो. जगामध्ये काय चालले आहे त्याबद्दल विचारा. त्या बातम्यांमध्ये कोणती तुलसी आणि कोणता तो मिहीर, कोणती नायरा, कोणतं गुरुनाथ, कोणती शनाय, हे मला काही घेणं देणं नाही. प्रियाश म्हणाला, मला काही देणे घेणे नाही. तुम्ही म्हणता आणि प्रत्येक आवडते सिरियलमधले जे फार ओळखीचे आणि महत्त्वाचे पात्र आहे सर्वांचे नाव तर तुम्ही सांगत आहात. मग तुम्हाला कसे माहीत नाही? सगळं माहिती आहे तुम्हाला सुद्धा. उगाचच तुम्ही आम्हाला वरून मुरकात नका काढू. एवढे साधे सरळ नसतात मास्तर लोक. नेहमी स्वतःला असेच दाखवतात आणि असतात आतल्या गाठीचे. तो प्रियाशकडे संशयाने पाहत म्हणाला, ओ खरंच मला काहीच माहिती नाही आहे. हे नाव माझ्या शाळेतल्या मुली मला सांगत असतात, बोलत असतात. माझ्या आजूबाजूच्या शिक्षिका आहेत त्या सुद्धा यांच्याबद्दल बोलत असतात. मी तेव्हा तिथे बसलेला असतो, टिफिन खात असतो म्हणून ते शब्द कानावर पडलेले आहेत. बाकी त्यांच्याबद्दल मला विशेष खरंच काही माहिती नाही. तुम्ही खरंच मला सांगा, तुमच्या बहिणीला कसले वेड आहे? प्रियाश अगदी विनंती करण्याच्या मूडमध्ये आलेला होता आणि त्याला आज जाणूनच घ्यायचं होतं की प्रियामध्ये अशी कोणती गोष्ट होती की त्या गोष्टीबद्दल आपल्या भावाला प्रेम कर आणि मुलीला सोडून दे असे सांगू शकते. प्रियाच्या भावाने पुन्हा एकदा प्रियांशकडे बघितले आणि म्हणाला, ठीक आहे, आता तुम्ही एवढं कळकळीने विचारत आहात तर सांगितलंच पाहिजे. आता जी मुलगी 10वीलाच नापास झालेली आहे, 1 वर्ष तिला घरीच बसायचे आहे, ती मुलगी काय करणार? अहो, घरातले सारे कामधंदे आवरले की ती बया जायची आणि टीव्ही समोर बसायची. अभ्यासामध्ये जरी डब्बू असली तरी सिरियल आणि सिरियलमधल्या कथानकाबद्दल पूर्ण माहिती माझ्या बहिणीला जेवढी राहायची तेवढी कुणालाच नाही राहायची. आता खेड्यामधलं आमचं घर विशेष होतं. प्रत्येकाच्या घरात टीव्ही नसायचे. गावातील जेवढ्या चांगल्या चांगल्या घरातल्या बाया होत्या त्या आणि हिच्या मैत्रिणी यांना घेऊन नेहमीच ती सिरियल बघत बसायची आणि त्यानंतर अर्धा तास त्या सिरियलमधल्या चुका काय झालेल्या आहेत, काय करायला पाहिजे होतं त्याबद्दल यांची चर्चा चालत राहायची. कधी कधी आमच्या प्रियाला वाटायचे आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये, आपल्या आजूबाजूच्या जीवनामध्ये सुद्धा अशा घटना घडल्या पाहिजे. बऱ्याचदा ती देवाला सुद्धा म्हणायची, देवा, फार बोरिंग लाईफ चाललं आहे, थोडं तरी काहीतरी त्यामध्ये बदल झाला पाहिजे. माझ्या बाबांच्या दुसऱ्या बायकोबरोबर नाहीतर माझ्या भावाचे असे काहीतरी प्रेम प्रकरण घडायला पाहिजे की त्यातून आमच्या या बोरिंग लाईफला नक्कीच काहीतरी मस्त टेस्ट येईल आणि मला सिरियल बघण्यापेक्षा आपल्या अवतीभोवती काहीतरी चांगले घडत आहे त्याच्यामध्ये मिरची मसाला टाकायला मिळाला पाहिजे. अशा काहीतरी भावना माझ्या बहिणीच्या असायच्या आणि मग ती तसंच वागत राहायची. प्रियांश फार घाबरला होता. तो काहीच बोलत नव्हता. तो एकटक त्याच्याकडे बघत होता. शेवटी त्या प्रियाच्या भावाने प्रियांशला खांद्याला गदागदा हलवले आणि विचारले, प्रियांशराव, तुम्ही असे नेहमी कसे काय शून्यात जातात? बोला काहीतरी, काहीतरी प्रश्न तरी विचारा. नेहमी उत्तर द्यायची व ऐकायची सवय पडली आहे तुम्हाला. आता तुम्हीच प्रश्न विचारा. प्रियाचा भाऊ पुन्हा काहीतरी सिगरेट उलगडण्याच्या मार्गावर असल्यासारखं बोलत होता. विचारा मला, मला सांगा, ही प्रिया आता एवढी मोठी झाली, लग्नही झाले, आता सुद्धा अशीच वागेल का? प्रियांश उत्सुकतेने त्याला विचारू लागला. हे बघा, जितेची खोड मेल्याशिवाय मरत नाही. माझ्या बहिणीचे सुद्धा तसेच आहे. तिचे काळे केस पांढरे झाले तरी तिचे हे वेड काही कमी होणार नाही. उलट वयानुसार ते वाढतच राहणार आहे. तेव्हा काय घ्यायची ती काळजी तुम्हालाच घ्यावी लागणार आहे. म्हणूनच आम्ही मास्तरांच्या घरामध्ये आमची बहीण देण्याचा निर्णय घेतला. कारण मास्तरच असा व्यक्ती असतो की जो आपल्या बायकोला चांगलं वाईट शिकवू शकतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो भांडणही कमी करतो. तुम्ही माझ्या बहिणीला शिक्षा करू शकता, शिकवू शकता. आमच्याकडून तर ती काही शिकली नाही, परंतु तुमच्याकडून काही जमलं तर पहा. आपल्या खिशातून तंबाखू काढत चोळत तो बोलू लागला. कशी वाटली कथा कमेंट करून नक्की
नक्की सांगा. आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.